नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी संभाव्य येणारे 10 प्रश्न जे रेग्युलरली आपल्या एक्झाममध्ये विचारले जातात त्याचीच बघणार आहोत. तर चला आपण पाहूया हे 10 प्रश्न कोणकोणते आहेत. तर सर्वात प्रथम जो प्रश्न आपल्याला आहे तो आलेला आहे पुढीलप्रमाणे आहे. तर त्याची आपण माहिती पाहूया. तर सर्वात प्रथम जो प्रश्न आहे तो आहे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? याचं सविस्तर उत्तर आपल्याला द्यायचं आहे. ऑप्शन आहे पोलीस निरीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यापैकी नाही. तर मित्रांनो, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो याचं बरोबर उत्तर जे देण्यात आलेलं आहे ती पोलीस अधीक्षक हे उत्तर देण्यात आलेले आहे. हे जर यानंतर जर आपण पुढचा प्रश्न जर बघितला, राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक कोण करतं? ऑप्शन 1 राज्य शासन, 2 गृहमंत्री, 3 केंद्र शासन, 3 4 राज्यपाल. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राज्य शासन. आता नंतर तिसरा प्रश्न आहे पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? ऑप्शन 1 गृह मंत्रालय, ऑप्शन 2 रक्षा मंत्रालय, ऑप्शन 3 विकास मंत्रालय, ऑप्शन 4 कानून एवं न्याय मंत्रालय. तर याचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे गृह मंत्रालय. चौथा प्रश्न आहे पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न बहुतेक वेळा बऱ्याच परीक्षेला विचारण्यात आलेला आहे, तरी आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ऑप्शन 1 21 ऑक्टोबर, ऑप्शन 2 27 ऑक्टोबर, ऑप्शन 3 20 ऑक्टोबर, ऑप्शन 4 28 ऑक्टोबर. तर करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन 1 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात? ऑप्शन 1 पोलीस उपमहानिरीक्षक, महानिरीक्षक 2 ऑप्शन, तिसरा ऑप्शन अप्पर पोलीस आयुक्त, चौथा ऑप्शन पोलीस उपनिरीक्षक. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे ते पुढीलप्रमाणे आहे, ते आहे महानिरीक्षक. तर महानिरीक्षक हा पोलीस विभागात परिक्षेत्राचा प्रमुख असतो. पुढचा प्रश्न आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 तेलंगणा, ऑप्शन 3 तमिळनाडू. करेक्ट आन्सर आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 7 आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता असतो? ऑप्शन 1 गडद निळा, ऑप्शन 2 निळा, ऑप्शन 4 गडद हिरवा आणि लास्टचा ऑप्शन आहे पांढरा. तर ऑप्शन 1 गडद निळा हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात गुप्तचर अकॅदमी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? ऑप्शन 1 जळगाव, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 नाशिक. करेक्ट आन्सर आहे पुणे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन 1 नाशिक, ऑप्शन 2 मुंबई, 3 आहे नागपूर, 4 आहे पुणे. तर करेक्ट आन्सर आहे मुंबई. सर्वात लास्टचा प्रश्न आहे CRPFचे पूर्ण नाव काय आहे? युनियन पोलीस ऑफ दल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF. तर मित्रांनो, हे होते 10 प्रश्न जे संभाव्य येणाऱ्या परीक्षेत आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ह्या प्रश्नाची अगदी योग्य रीतीने तयारी करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत हमखास येणारे हे 10 प्रश्न आपल्याला 10 देऊन जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.